तर रामराम मंडळी. आता तुम्हाला सगळ्याला गुड मॉर्निंग मंडळी. आता मी इकडं दुधाना चालू. हे बा मागं गाडी आहे मी. तर आज दूध संपलं आहे आपल्या घरचं, त्याच्यामुळे आता आम्ही दुधाना चालू डेअरीवर. इथून अंदाजे 1 किलोमीटर आहे, दुसरं गाव आहे खरवड. तिकडे चाललो तर मी दूध आणायला. आणि आपण पाहू आता दिवसभर काय करू. तर काल मुलीचा वाढदिवस होता, ते तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आज आपल्याला काय काम आहे आज पाहू आपण दिवसभर. तर चला मग आता आपण जाऊ दूध आणायला. तिथं मी काय डेअरी का व्हिडिओ बनवत नाही, म्हणजे मला तिथं आवडत नाही व्हिडिओ बनवायला. पण एखाद्या बार मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याचा चोरून चोरून. पाच एक जण आले मोटरसायकल तिकडून, तुम्हाला दाखवतो मी कोणी आले तर. चला मग पाहू आपण. पाय एक जण आले गाडीवर, कोण येते मला माहीत नाही. पाय एवढं का मला माहीत आहे बाबा हे कोणीचं. पाय गेलं वगैरे दूध घेऊन. चला आता आपण जाऊ दूध आणायला. तशी मंडळी ही आमची बहीण आहे, मोठी बहीण. हे काल तुम्ही पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये, बड्डेला आली होती पुरीच्या. पहा तुम्ही. हा मुलीच्या गेल्या का नाही, पोरीच्या बड्डेला. बोला हां मग बहिणीचा व्हिडिओ करायलो. हां हे बा हे मेवना आहे, मोठा मेवना ते झाले. तर मंडळी आता मी तशी दूध पाहिलो इथं. पा मागं दूध पाहिलं आणि पाणी इथं पाहिलं सांगत आंघोळीसाठी. आता तशी लय गरम लागायले हा. आणि पुन्हा आता तशी दूध पाहिले जरा थांबून दूध पण आता जरा 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 समजा तशी समजा जाळ चालू आहे चुलीला. तुम्हाला चुलं दाखवतो. हां दुसरं हे बाई इथं सवाबाई आमची बहीण. त्या बाई तशी पाणी तर पाहिले चुलीवर. हो आणि इथं पहा इथं दूध पाहिले चुलीवर पण हे पण दूध. तर मंडळी आता मी इथं झोपलो होतो पलंगावर. तर इथं पलंग हलू लागला. मला वाटलं का रेल्वेमध्ये बसलो काय मी. तर मी लगेच उठलो मी झोपातून. तर असं झालं की मी बाजार म्हणून वाटलं मला. तर पलंग हलायला कसं काय खाली पाहिलं तर या डब्याचं इंजन खाली लागलं आहे. पहा तुम्हाला मी दाखवतो. हे बा हे इंजन आहे या गाडीचं. पाय हे का हे इंजन आहे बा. हे इंजन हलवायला आहे बाज. पाय याला झोका झाली तशी. तरी मला वाटलं की पलंग हलायला कसं काय म्हणून. तर मंडळी आता मी उठलो झोपतून, कारण बाज हलू लागली आपली, म्हणजे समजा पलंग हलू लागला. तर आता मला लागली बा भूक. आता इथेशी खिचडी करायला आली मी घरच्याला. आता इथं चुलीवर खिचडी समजा शिजायली. मला दाखवतो. हे बाय इथं हे बाय तशी खिचडी शिजायली इथं चुलीवर. लिहून लागायला आता 3 वाजून गेलेत. आता एवढ्या उन्हात खिचडी इथं करायची उन्हात या चुलीवर ते लय मुश्किल बापा. तरी आता इथं खिचडी करायला मी फोडणी गिणी दिली. आता मग आता खिचडी शिजली का आपण खाऊ आता खिचडी. सावलीला झोपलो मी तर केळीच्या. आता आपल्या इथं केळीचं झाड आहे, तर काय करावं म्हणून झोपलो सावलीला केळीच्या. हे पाहिजे मस्तपैकी केळं पण लागली तिथं. तुम्हाला दाखवता केळं लय दिवस झाले केळं दाखवलं तुम्हाला. हे बाई झाड आहे केळीचं. असं पाहिजे थंडगार सावली येते केळीची. हे बाई इथं आणि बाई आहे तिची बा केळं लागली इकून. हे बाई इथून दाखवतो जराशी केळं. इकडे नजर लागेल मी केळीला. हे बाई इथं हे का खाली फुल पण कळंबळे. तर आता आपण जरासं तर झोपू अजूक. खिचडीची वाट पाहू का खिचडी शिजते. तर खिचडी शिजली मी खाऊ आता खिचडी. मंडळी आता तशी खिचडी शिजली बा. आणि आता मी पटापट खिचडी बा खाऊन घेतो. आता गरमागरम खिचडी. तर बाई चुलीवरची खिचडी आता समजा ही उतरून ठेवली. आता ही खिचडी आपण आता संपून टाकू पटापट लगे. तर मंडळी मी आता इकडं बाहेर आलो फिरायला खंड्या सगळं. इकडे बा मागे किती मस्त असं नजर आहे जंगलात असल्याने. आता इकडे मी माळ झालो बा फिरायला आपल्या रोजच्या जागेवर. सकाळ सकाळी इकडे येतो फिरायला. तुम्ही मला पाहिजे असं इकडं. तर आता मी इकडं समजा एकटाच आहे. खंड्यासारखं बाहेर गेलं.
खंडे आता येते थोड्या वेळात, तुम्हाला दाखवतो मी खंड्या पण मागं गाडी मी खंड्याची स्प्लेंडर. आता मी तुम्हाला इथून एक नजारा दाखवतो पहा. नजारा म्हणजे नेमका काय तर तुम्हाला पाणी दाखवतो मी. तळ आहे आपल्या त्याचं म्हणजे आमच्या गावाजवळचं. आणि नजारा एवढा भयानक आहे तुम्ही अरे जसं की समजा गोव्याचा बीचच. आता पहा तुम्ही. आणि तुम्हाला तो पवनचक्क्या दाखवतो मी सासरवाडीकडच्या. मी सासरवाडीकडं पवनचक्क्या येता म्हणजे नाही तर समजा पण तिथून जावं असते समजा बरं त्या सासरवाडीला त्या रस्त्यानं तर वाटतं समजा पवनचक्क्या दिसतात. ते मी तुम्हाला दाखवतो तिथून. तर पहा मग तुम्ही ह्या काय पवनचक्क्या त्या. आता मी तुम्हाला दाखवतो पहा. हे पहा हे समजा तळ. आणि आता मी तुम्हाला इथून झूम करून दाखवतो पवनचक्क्या पण तळ पण आणि पाणी. हे पहा हे अजून झूम करून दाखवतो तुम्हाला मी. पहा हे तसे गाव आहे सलवाडी. इथंच मी एक व्हिडिओ बनवता पहा. ते पाखरू पडवते तशी म्हणजे पक्षी. ते व्हिडिओ या इथेच केलं तर मी या धरणावरच. पहा पाणी पहा इथून पहा आमच्या गावापासून पहा. लय मांजळ पाणी. आणि हे बाय पवनचक्क्या पहा पांढरं पाणी दिसेल ना. हे बाय पवनचक्क्या हे लय लांब आहेत. हा अजून दाखवतो. हे पहा पवनचक्क्या पहा हे का. इकडं जायचं म्हणजे मला लय लांब जायला कमीत कमी मला इथून 60 किलोमीटर जायला पहा येड्याखाली. म्हणजे इथून मधून काय रस्ता नाही पाण्यातून. इकडून दुसऱ्या मार्गात जावं लागते मला. तिथून रोड आहे गाडी घेऊन जावं लागते. हे पहा इकडे पण आहेत कुठेतरी. तेवढेच आहेत वाटे बहुतेक. हो तेवढेच आहेत तेवढेच आहेत. हे बाय तशी दिसेल नाही हा मेणबत्त्यावानी. हे आता पवनचक्क्या पहा लय लांब आहे त्या अंदाजी. इकडून येड्याखाली जर गेलं तर 60 किलोमीटर आहे. इथून जर गेलं तर समजा 15-16 किलोमीटर येते असं मला वाटायचं बरं. बहुतेक मला तेवढं माहीत नाही पण वाटायचं तेवढं आहे अंतर पाहि. आणि इथून समजा असा काय नजारा आपल्या त्याचा. आणि इथे गाडी आहे खंडूची येईल थोड्या वेळानंतर बहुतेक. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आहे समजा आपला दुसरा दिवस. तर मंडळी आता मी तशी बसलो होतो अंगणात म्हणजे अंग टाकले तशी ते पाहिजे बाजूवर मस्तपैकी. आता तशी आवाज येईल चिमण्याचा आजूबाजू चिमणी. आता तुम्हाला दाखवतो पाच चिमणी मी. हे बाई तिची एक चिमणी बसली मस्त आवाज आला. हे बाई पुन्हा एक चिमणी गेली होती उडून. त्या झाडाला चिमणी आता बाई आपलं एक केळीचं झाड तुम्हाला दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये काय नाही. आणि हे पाहिजे आपले कुटुंब आहे आपले कस्तुरी तुला पाणी तर पाहिलं पाहिजे. काही समजा इथं पासा इथं नजारा दिसाल तुम्हाला. कोणाला फिरायचं आपल्या इथं. हे शेवया झाड मोठे मोठं इथं असं झाड पेटायला इकडं. तिकडं कस्तुरी झाली फिरायला. हे तसं झाड आपण त्या दिवशी लावलेलं नागेलं येईल म्हणजे की समजा नाशिक कोण आणलं होतं आपण. हे बा हे आपले समजा आंब्याचं झाडं आणि लिंबोनी. ते चिमण्या बशा पहा किती मस्त आवाज आला चिवचिव असा लगे. इथून सकाळ सकाळी मस्त असा आवाज येत तशी. काय त्याचं झाडं पोपटे पण बसतात. पाहिजे चिमण्यात पहा 2 चिमण्या आहेत इथे बिया तिकडे उडून. तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर आपण हा व्हिडिओ इथंच समाप्त करू. धन्यवाद.